उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यामध्ये रुपेश कुमार नावाचा पोलीस अधिकारी राहत होता। हा असा पोलीस अधिकारी असतो जो कधीही कोणत्याही प्रकारची लाच घेत नसतो। ना त्याला दारूचे व्यसन होते, ना त्याला स्त्रियांचा नाद होता। महिलांपासून तर तो खूप अंतर ठेवून राहत होता। रुपेश कुमारच्या कुटुंबात त्याची बायको असते, जिचं नाव सरिता देवी असतं। सरिता ही दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक महिला असते। या कॉलनीमध्ये राहणारा जो कुठलाही पुरुष एकदा सरिताला पाहायचा, तो फक्त तिला पाहतच राहायचा, कारण सरिताचे सौंदर्य खरोखरच पाहण्यासारखे होते। आता सरिता अशी महिला असते जी आपल्या नवऱ्याला रोज एकच गोष्ट सांगायची, तुम्ही सुद्धा इतर पोलिसांसारखी लाच घेणे सुरू करा। पण तिचा नवरा सुरुवातीला तिच्या सगळ्या गोष्टी एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायचा। हा पोलीस अधिकारी दररोज सकाळी साधारण 8 वाजता आपल्या पोलीस स्टेशनमध्ये जायचा आणि रात्री साधारण 9 वाजता तो घरी परत यायचा। पण जेव्हा त्याची बायको सरिता त्याला रोजच टोमणे मारू लागली, तुम्ही इतर पोलिसांसारखी लाच का घेत नाही, त्यानंतर मात्र हा पोलीस अधिकारी विचार करू लागतो आणि मग रुपेश थांबणारा नव्हता। त्यानंतर रुपेश देखील इतर पोलिसांसारखी लाच घेणे सुरू करतो आणि जसा रुपेश कुमार लाच घेणं सुरू करतो, त्यानंतर रुपेश कुमार परस्त्रियांनाही पसंत करू लागतो आणि रात्रीच्या वेळी रुपेश इतर महिलांसोबत वेळ घालू लागतो। अशा प्रकारे दिवस जात असतात आणि मग तारीख येते 20 मार्च 2026 ची। सकाळी साधारणपणे 8 वाजता रुपेश आपल्या घरातून पोलीस स्टेशनमध्ये जातो। पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर तो दिवसभर ड्युटी करतो आणि ड्युटी संपल्यानंतर रात्री साधारण 8:30 वाजतात। तेव्हा रुपेश आपल्या पोलीस ठाण्यामधून बुलेट मोटारसायकल घेऊन बाहेर पडतो आणि जसा तो बाहेर पडतो, थोडं अंतर पार करतो, तेव्हा मधल्या रस्त्यावर एका सुनसान ठिकाणी एक महिला उभी असते। त्या महिलेचं नाव कविता असतं। कविता हिचा रंग खूपच गोरा असतो आणि ती दिसायला अत्यंत सुंदर असते। कविता त्यावेळी त्या पोलीस अधिकाऱ्याला पाहून त्याच्या मोटारसायकल समोर उभी राहते आणि रुपेश त्याचवेळी आपली मोटारसायकल थांबवतो आणि पाहतो की त्याच्या समोर एक खूपच सुंदर महिला उभी आहे। तिचे सौंदर्य पाहून पोलीस अधिकारी तिच्यावर खूप मोहित होतो, पण रुपेशला माहीत नव्हतं की ही महिला धंदा करणारी आहे। आता रुपेश जसा त्या महिलेच्या जवळ जातो, तेव्हा कविता त्याला सांगू लागते, मला तुझ्यासोबत थोडा वेळ घालवायचा आहे आणि मला काही पैशांची देखील गरज आहे। जशी ही गोष्ट स्पष्ट शब्दात सांगितली जाते, तेव्हा रुपेश आधीच तिच्यावर मोहित झालेला असतो। रुपेश या कविताला सांगतो, चल आपण एखाद्या हॉटेलमध्ये रात्र घालवू। कविता म्हणते, जवळच माझी एक खोली आहे, आपण माझ्या खोलीवरच जाऊ। कविता खूप गरीब महिला असते आणि गरिबीमुळेच तिने देह व्यापार सुरू केलेला असतो। त्यानंतर रुपेश पोलीस अधिकारी त्या महिलेला आपल्या बुलेट गाडीवर बसवतो आणि थोड्याच वेळात दोघेजण कविताच्या खोलीवर पोहोचतात। कविताच्या खोलीचे दार उघडले जाते आणि मग त्यानंतर दोघेजण खोलीमध्ये प्रवेश करतात। त्यानंतर रुपेश आणि कविता यांच्यामध्ये अनैतिक संबंध सुरू होतात। दोघे मिळून आपल्या इच्छा पूर्ण करू लागतात। रुपेशची इच्छा पूर्ण होते तेव्हा रुपेश त्या महिलेला सांगतो, कविता मी तुझ्या घरी येत राहीन। आणि त्यानंतर रुपेश पोलीस अधिकारी त्या घरातून बाहेर निघून आपली मोटारसायकल घेऊन आपल्या कॉलनीकडे निघतो। थोड्याच वेळात रुपेश कुमार आपल्या घरी पोहोचतो। आपल्या घराचे तो दार ठोठावतो आणि त्याची बायको सरिता दार उघडते। रुपेश घरात प्रवेश करतो आणि तो आपल्या बायका सरिताला सांगतो, माझ्यासाठी लवकर जेवण बनव, कारण मला झोपायचे आहे। त्यानंतर त्याची बायको सरिता आपल्या नवऱ्यासाठी जेवण बनवू लागते, पण अचानक सरिताचा हात भासतो। जसा तिचा हात भासतो तेव्हा रुपेश म्हणू लागतो, तुला जेवणही बनवता येत नाही, उद्यापासून मी घरात एखादा नोकर ठेवतो। त्याची बायको सरिता म्हणते, जर तुम्हाला नोकर ठेवायचाच असेल तर तुम्ही ठेवू शकता। तरीसुद्धा कसाबसा सरिता आपल्या नवऱ्यासाठी जेवण तयार करते। रुपेश जेवण करतो आणि जेवण झाल्यानंतर दोघे नवरा बायको गाढ झोपी जातात। आता जसा पुढचा दिवस उजाडतो तेव्हा सकाळी साधारण 8 वाजता रुपेश पुन्हा आपल्या बायको सरिताला सांगतो, घरासाठी एखादा नोकर ठेवायचा का? सरिता म्हणते, तुम्ही एखादा नोकर पहा, मला जर एखादा नोकर मिळाला तर मी सुद्धा शोधते।
अशा प्रकारे रुपेश आपल्या घरातून साधारण 8 वाजता मोटारसायकल घेऊन आपल्या पोलीस ठाण्याकडे निघून जातो. साधारणपणे 1 तासाचा वेळ गेल्यानंतर त्याची बायको सरिता भाजी खरेदी करण्यासाठी बाजारात जाते. जशी ती बाजारात पोहोचते तेव्हा सरिताची नजर एका मुलावर पडते. त्या मुलाचे नाव कपिल असते. कपिल हा खूप हँडसम आणि तरुण मुलगा असतो, पण दिसायला तो खूप सभ्य मुलगा वाटत होता. सरिताला त्या मुलाबद्दल काही माहिती नव्हतं. त्याच्या भूतकाळाबद्दलही तिला काही माहिती नव्हतं. त्यानंतर सरिता त्या भाजी विकणाऱ्या कपिल नावाच्या मुलाजवळ जाते आणि जशी कपिलची नजर सरिताच्या गोऱ्या देहावर सौंदर्यावर पडते तसे कपिलच्या मनात वाईट विचार यायला लागतात. कपिल आपल्या मनात विचार करू लागतो की इतकी सुंदर महिला मी माझ्या आयुष्यात कधी पाहिली नाही. कपिल हा विचारही करू लागतो की कसेही करून या महिलेला मिळवले पाहिजे. मग सरिता स्वतःहून त्या मुलाजवळ जाते आणि कपिलला सांगते मला काही भाज्या घ्यायच्या आहे. कपिल तिला काही भाज्या देतो आणि सांगतो की आज मी ताज्या भाज्या घेऊन आलो आहे. त्यानंतर ती महिला सरिता भाजी घेतल्यानंतर त्या कपिलला विचारते तू किती दिवसापासून भाजी विकत आहे. तेव्हा कपिल सांगतो मी 15-20 दिवसांपासून भाजी विकायला सुरुवात केली आहे, कारण माझ्याकडे काही देखील कामधंदा नव्हता आणि म्हणूनच मी भाजी विकायला सुरुवात केली. पण त्याचवेळी सरिता त्या कपिलला सांगते जर तू माझ्या घरी नोकरी करायची इच्छा ठेवत असेल तर करू शकतो. माझ्या घरी मला एका नोकराची गरज आहे. 2 महिन्यापूर्वी आमचा नोकर काम सोडून गेला आहे. त्यानंतर आम्हाला योग्य असा नोकर मिळालाच नाही. जसे कपिल ह्या गोष्टी ऐकतो तेव्हा कपिल खूप खुश होतो, कारण पुढे जाऊन हाच कपिल या महिलेसोबत एक मोठी घटना करणार होता. त्यानंतर कपिल सांगतो मी तुमच्या घरी नोकरी करायला तयार आहे. तेव्हा ही महिला म्हणते मी महिन्याला तुला फक्त 8,000 रुपये देऊ शकते. जर तुला हे मान्य असेल तर ठीक आहे, नाहीतर मी दुसरा नोकर शोधेन. कपिल त्याचवेळी सांगतो मला 8,000 रुपये चालतील, पण माझ्याकडे राहण्याची खोली नाही. तेव्हा ती महिला सांगते आमच्या कॉलनीमध्ये खूप खोल्या रिकाम्या आहे, तू तिथे एखादी खोली भाड्याने घे. कपिल त्यानंतर म्हणतो मी आजच तुमच्यासोबत येतो. अशा प्रकारे ती महिला त्या दिवशी कपिलला घेऊन आपल्या कॉलनीमध्ये पोहोचते. कॉलनीमध्ये पोहोचल्यानंतर कपिलला एक खोली भाड्याने मिळवून दिली जाते आणि त्यानंतर ही महिला त्याला आपल्या घरी देखील घेऊन जाते. कपिलला सगळी कामे समजावून सांगितली जातात आणि अशा प्रकारे कपिल त्या घरामध्ये काम करायला सुरुवात करतो. त्यानंतर जसे रात्री साधारण 9 वाजण्याची वेळ होते तेव्हा सरिताचा नवरा रुपेश आपल्या पोलीस ठाण्यातून घरी परत येतो आणि जसा रुपेश घरी पोहोचतो तेव्हा त्याची बायको सरिता सांगते की घरासाठी मी एक नोकर ठेवला आहे. त्या नोकराचे नाव कपिल आहे. मुलगा खूप प्रामाणिक आहे. तसा रुपेश आपल्या बायकोचे हे बोलणे ऐकतो तेव्हा तो म्हणतो मुलगा तर तू घरात नोकर ठेवला आहे, पण त्याच्या भूतकाळाबद्दल आपल्याला काही माहिती नाही. आपल्याला त्याची माहिती काढली पाहिजे. पण सरिता डोळ्यांवर पट्टी बांधल्यासारखी म्हणते त्या मुलाबद्दल इतकी चौकशी करण्याची गरज नाही. तो खूप चांगला मुलगा आहे आणि अशा प्रकारे रुपेश कुमार मान्य करतो. पण रुपेश आपली बायको सरिताला समजावत म्हणतो सरिता काही दिवस या मुलावर लक्ष ठेव. पण सरिता म्हणते तुम्ही कशाची चिंता करू नका. मुलगा खूप प्रामाणिक आहे. आणि अशा प्रकारे आता कपिल त्या घरात काम करू लागतो. बरेच दिवस निघून जातात आणि इतका वेळ गेल्यानंतर कपिलने या महिला सरिता आणि तिचा नवरा रुपेश या दोघांचंही मन जिंकलेलं असतं. अशा प्रकारे सरिता आणि रुपेश दोघेही या नोकरावर डोळे बंद करून विश्वास ठेवू लागतात. काही दिवसांचा वेळ निघून गेल्यानंतर 1 तारीख येते 15 एप्रिल 2026ची. सकाळी साधारणपणे 8 वाजण्याचा वेळ झालेला असतो. नवरा रुपेश आपल्या बायकोला सांगतो मला पोलीस ठाण्यात जायचं आहे, पण पोलीस ठाण्यात जाण्यापूर्वी मी तुला 2 गोष्टी सांगू इच्छितो की 2 रात्री मी घरी येऊ शकणार नाही. मला अत्यंत महत्त्वाचं असं काम आहे. त्यानंतर रुपेश आपल्या नोकर कपिलला जवळ बोलावून घेतो. कपिलला सांगतो कपिल मी तुला 8,000 रुपये पगार आगाऊ देतो, कारण तू खूप मेहनतीने आणि प्रामाणिकपणाने घरात काम करतो. त्यानंतर कपिलही खूप खुश होतो आणि त्यानंतर रुपेश त्याला 8,000 रुपये देऊन टाकतो. 8,000 रुपये दिल्यानंतर रुपेश आपल्या घरातून बाहेर निघून जातो. रुपेशने आपल्या बायकोला जी गोष्ट सांगितली होती तो 2 रात्री घरी येणार नाही, ती गोष्ट कपिल नावाच्या मुलाने देखील ऐकलेली असते.
त्यामुळे कपिल खूप आनंदी झालेला असतो. आता कपिल सरितासोबत एक मोठे कांड करणार होता. जसा 1 तासाचा वेळ निघून जातो तेव्हा कपिल नोकर आपली मालकीन सरिताला सांगतो, मालकीनबाई, मला एका तासासाठी बाहेर जायचं आहे. मला माझ्या एका मित्राला भेटायचं आहे आणि माझं खूप महत्त्वाचं काम आहे. तेव्हा मालकीन सरिता सांगते, घरात लवकर परत ये. अशा प्रकारे कपिलला 8,000 रुपये मिळालेले असतात. तो ते पैसे घेऊन घरातून बाहेर पडतो. मधल्या रस्त्यातून तो काही नशेचे पदार्थ खरेदी करतो आणि ते घेतल्यानंतर एकांत जागी बसून बराच वेळ नशा करतो. नशा केल्यानंतर हा कपिल नावाचा मुलगा एका मेडिकल दुकानात जातो. मेडिकल दुकानात सुभाष नावाचा एक मुलगा बसलेला असतो. तोही याच प्रकारचा लोकांपैकी एक असतो. आता हा कपिल त्या सुभाष नावाच्या मुलाला जास्त पैसे देऊन त्या दुकानातून काही गुंगी आणणारे औषधी खरेदी करतो. ती औषधे घेतल्यानंतर साधारण 1.5 तासाच्या आत तो पुन्हा आपली मालकीन सरिताला घरी परत येतो. सरिता मालकीनबाईला तो सांगतो, मी तुमच्यासाठी दुपारचे जेवण बनवतो. सरिता खूप खुश होऊन सांगते की लवकर जेवण बनव, मला खूप भूक लागली आहे. कपिल त्यानंतर जेवण बनवायला सुरुवात करतो आणि जसा तो जेवण बनवतो तेव्हा तो त्या जेवणामध्ये गुंगी आणणारी औषधे मिसळतो. तसे जेवण तयार होते तेव्हा तो आपली मालकीन सरिताला ते जेवण खाऊ घालतो आणि स्वतः काही खात नाही. अशा प्रकारे साधारण 20 ते 25 मिनिटांचा वेळ गेल्यानंतर सरिता अचानक बेशुद्ध पडते आणि जशी सरिता बेशुद्ध होते तेव्हा कपिल तिच्याकडे टक लावून पाहत असतो. त्यानंतर हा कपिल त्यावेळी घराचे दार आतून बंद करून घेतो. आता कपिल मालकीन सरिताच्या खोलीत जातो आणि पाहता पाहता सरिताच्या अंगावरील एक एक कपडे काढून टाकतो. जसे तो सरिताचे सर्व कपडे काढतो आणि तिला भोंगळी करतो. त्यानंतर तो मुलगा बेशुद्ध अवस्थेत असलेल्या आपल्या घरमालकीन सरितासोबत गैरप्रकार करू लागतो. तिच्यासोबत तो जबरदस्तीने शरीर संबंध ठेवू लागतो. कपिल बराच वेळ हा प्रकार करत राहतो. जसे त्याचे मन भरते तेव्हा तो तिथे थांबत नाही. कपिलच्या खिशामध्ये मोबाईल फोन असतो. त्या मोबाईलच्या माध्यमातून तो सरिताचा भोंगळ्या अवस्थेतील व्हिडिओ काढतो आणि जसा तो व्हिडिओ तयार होतो त्यानंतर तो मुलगा आपला मोबाईल घेऊन त्या घरातून पळून जातो. जसा 4-5 तासांचा वेळ निघून जातो तेव्हा सरिता देवीला शुद्ध येते. सरिता पाहते की तिच्या अंगावर एकही कपडा नसतो. सरिताच्या डोळ्यात धक्का बसतो. सरिता लगेच आपल्या अवस्थेकडे पाहून ओळखते की तिच्यासोबत काहीतरी भयंकर कांड झाला आहे. सरिताला 1 मिनिट देखील लागत नाही हे समजायला की हे कृत्य तिच्या नोकरानेच केले आहे. सरिता आता सर्व काही समजलेली असते. सरिता त्याच वेळी घाईघाईने कपडे घालते आणि कपडे घातल्यानंतर संपूर्ण घरात आपल्या नोकर कपिलला शोधू लागते. पण कपिल तिथून फरार झालेला असतो. साधारण 15-20 मिनिटांचा वेळ गेल्यानंतर कपिल आपल्या मालकीन सरिताला फोन करतो आणि सरिताला सांगतो, मी तुला एक व्हिडिओ पाठवत आहे. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर मी पुन्हा तुला फोन करेन. आणि अशा प्रकारे व्हॉट्सॲपच्या माध्यमातून कपिल तो भोंगळा व्हिडिओ सरिताच्या मोबाईलवर पाठवतो. सरिता जसा मोबाईल उघडून तो व्हिडिओ पाहते तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण त्या मोबाईलमध्ये तिचा पूर्णपणे भोंगळा व्हिडिओ असतो. आणि पुन्हा कपिल सरिताला फोन करतो आणि सांगतो की मला 5 लाख रुपये दे, मग मी हा व्हिडिओ डिलीट करेन. पण जर तू मला 5 लाख रुपये दिले नाही तर मी तुझा हा भोंगळा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल करेन. हे ऐकताच सरिताच्या पायाखालची जमीनच सरकते. सरिता आपल्या मनात विचार करू लागते की ज्या नोकरावर तिने इतका विश्वास ठेवला त्यानेच तिच्यासोबत इतका मोठा विश्वासघात केला. आता हा मुलगा कपिल त्या महिला सरिता सांगतो की उद्यापर्यंत मला 5 लाख रुपये मिळाले पाहिजे. अशा प्रकारे जसा पुढचा दिवस उजाडतो तेव्हा सरिता बँकेत जाते. बँकेतून 5 लाख रुपये काढले जाते आणि 5 लाख काढल्यानंतर ती आपल्या घरी परत येते. त्यानंतर सरिता आपली नोकर कपिलला फोन करते. कपिलला सांगते की मी बँकेतून 5 लाख रुपये काढले आहे. हे 5 लाख रुपये मला कुठे घेऊन यायचं आहे ते सांग. तेव्हा कपिल तिला सांगतो, मी 15 ते 20 मिनिटांनी पुन्हा तुला फोन करतो. आणि अशा प्रकारे फोन कट केला जातो. त्यानंतर कपिल एका हॉटेलमध्ये जातो. हॉटेलमध्ये गेल्यानंतर तो हॉटेलच्या मालकाला भेटतो. तिथे खोली बुक करतो. खोली बुक केल्यानंतर तो त्याच हॉटेलच्या खोलीमध्ये बसून
पुन्हा सरिताला फोन करतो आणि सरिताला सांगतो, तुला 5 लाख रुपये घेऊन नंदिनी हॉटेलमध्ये यावे लागेल आणि रात्री 9 वाजता या नंदिनी हॉटेलमध्ये पोचायचे आहे. अशा प्रकारे फोन कट केला जातो. पण त्यानंतर हा मुलगा या महिलेसोबत याहूनही मोठा गैरप्रकार करणार होता. तसा फोन कट केला जातो तेव्हा कपिल आपला मित्र अनुरागला फोन करतो. अनुरागला सांगतो, अनुराग तू लगेच नंदिनी हॉटेलमध्ये ये, मला तुझ्यासोबत काहीतरी महत्त्वाच्या गोष्टी बोलायच्या आहे. अशा प्रकारे त्याचा मित्र अनुराग मोटारसायकलवरून त्या नंदिनी हॉटेलमध्ये पोहोचतो. हॉटेलमध्ये आल्यावर ते दोघे मित्र एका खोलीत बसून बोलू लागतात. तेव्हा कपिल सांगतो, याच कॉलनीमध्ये मी एका महिलेच्या घरी नोकरी करत होतो आणि त्या महिलेसोबत मी असे तसे गैरकृत्य केले आहे. ती महिला आज रात्री 5 लाख रुपये घेऊन या हॉटेलमध्ये येणार आहे आणि आजची रात्र आपण दोघे तिच्यासोबत घालवणार आहोत. अनुराग खूप खुश होतो. त्यानंतर कपिल आपला मित्र अनुरागला काही पैसे देतो आणि सांगतो की लगेच दारूच्या दुकानावर जा आणि तिथून दारू घेऊन ये. अशा प्रकारे अनुराग त्या हॉटेलमधून बाहेर पडतो आणि जवळच्या दारूच्या दुकानात जातो. तिथून दारू खरेदी केली जाते आणि दारू घेऊन अनुराग पुन्हा त्या हॉटेलमध्ये येतो आणि ते दोघे मित्र त्या बंद खोलीत बसून दारू पिणे सुरू करतात. जसा रात्री साधारण 8:30 ते 9 वाजण्याची वेळ होते तेव्हा दुसऱ्या बाजूला सरिता 5 लाख रुपये घेऊन आपल्या घरातून बाहेर पडते आणि त्यानंतर एका ऑटो रिक्षाच्या माध्यमातून ती नंदिनी हॉटेलमध्ये पोहोचते. नंदिनी हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर ती महिला त्या खोलीपर्यंत देखील पोहोचते आणि जशी ती त्या खोलीमध्ये प्रवेश करते तेव्हा पाहते की तिथे कपिल बसलेला असतो. त्याच्यासोबत त्याचा मित्र अनुराग देखील बसलेला असतो आणि ते दोघे बसून दारू पित असतात. सरिता त्या कपिलला सांगते, तुझे 5 लाख रुपये मी आणले आहे आणि लगेच माझा भोंगळा व्हिडिओ डिलीट कर. पण कपिल सांगू लागतो, तुझा व्हिडिओ मी डिलीट करणार नाही. अशा प्रकारे कपिल तिच्याकडून 5 लाख रुपये देखील घेतो आणि व्हिडिओ देखील डिलीट करत नाही. वरून कपिल सरिताला सांगतो, आजची रात्र तुला आमच्या दोघांसोबत घालवावी लागेल. जसे आम्ही दोघे रात्र घालवू त्यानंतर आम्ही तुझा व्हिडिओ सकाळी डिलीट करून टाकू. सरिताकडे दुसरा कोणताच पर्याय उरत नाही. सरिता मजबूत होते आणि अशा प्रकारे अनुराग त्याचवेळी त्या खोलीचे दार बंद करतो आणि त्यानंतर अनुराग आणि कपिल या दोघेजण मिळून महिलेसोबत गैरप्रकार करू लागतात. ते दोघे मुलगे मागून पुढून तिच्या इच्छेविरुद्ध तिला भोंगळी करून तिच्यासोबत जबरदस्ती करू लागतात. हा गैरप्रकार बराच वेळ सुरू राहतो. जसे त्या दोघांचेही मन भरते त्यानंतर कपिल त्या महिला सरिताला सांगतो, आम्ही जेव्हा तुला या हॉटेलमध्ये बोलावू तेव्हा तुला यावे लागेल. जर तू आली नाही तर आम्ही तुझा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल करू आणि तुला कुठेही तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही. जशी सरिताला ही गोष्ट सांगितली जाते तेव्हा सरिता पूर्णपणे तुटून जाते. सरिता आपल्या मनात विचार करू लागते की तिच्या नोकराने तिला किती भयंकर जाळ्यात अडकवले आहे. पण आता सरिताकडे कोणताही दुसरा पर्याय उरत नाही. अशा प्रकारे सरिता त्यांना 5 लाख रुपये देऊन बसलेली असते आणि त्यानंतर अनुराग त्या महिला सरिताला घेऊन त्या हॉटेलमधून बाहेर पडतो. तिला ऑटो रिक्षात बसून घरी पाठवून देतो. घरी आल्यानंतर सरिताला अजिबात झोप लागत नाही. ती संपूर्ण रात्र हा विचार करत राहते की हे मुलगे आता आयुष्यभर माझ्याकडून पैसे उकळत राहतील आणि माझ्यासोबत गैरप्रकार करत राहतील. अशा प्रकारे सरिता देवी पूर्णपणे मजबूर आणि लाचार झालेली असते. पण सरिता ही गोष्ट ना आपल्या नवऱ्याला सांगते ना इतर कोणाला सांगते. ही सरिताची सर्वात मोठी चूक ठरते. ही तिची सर्वात मोठी गलती ठरते. सरिता ना पोलीस स्टेशनमध्ये जाण्याचे धाडस करू शकते ना ती कोणाकडे मदत मागू शकते. अशा प्रकारे हे या दोघे मुले त्यांचे जेव्हा मन होईल तेव्हा त्या महिलेला हॉटेलमध्ये बोलवायचे आणि तिला भोंगळी करून मागून पुढून तिच्यासोबत कार्यक्रम करायचे. अनेक दिवसांचा वेळ निघून जातो आणि तारीख येते 28 एप्रिल 2026. संध्याकाळी साधारण 6 वाजण्याची वेळ झालेली असते. त्यावेळी कपिल सरिताला फोन करतो. सरिता देवीला सांगतो, 2 लाख रुपये घेऊन तुला नंदिनी हॉटेलमध्ये यावं लागेल. पण सरिता म्हणते, माझ्याकडे आता काहीच पैसे राहिले नाही. मला बँकेत जावे लागेल आणि बँकेतून थोडेफार पैसे काढावे लागतील. आता बँक देखील बंद झाली. तेव्हा कपिल सांगतो, काही हरकत नाही,
तू उद्या बँकेत जा. बँकेतून पैसे काढल्यानंतर उद्या रात्री साधारण 9 वाजता नंदिनी तू हॉटेलमध्ये ये. अशा प्रकारचं बोलणं करून फोन कट केला जातो. त्यानंतर सरिता दुसऱ्या दिवशी सकाळी साधारण 10 वाजता आपल्या बँकेत जाते. बँकेतून 2 लाख रुपये काढले जातात. 2 लाख काढल्यानंतर ती आपल्या घरी परत येते आणि रात्र होण्याची वाट पाहू लागते. जसे रात्री साधारण 8 वाजतात तेव्हा कपिल पुन्हा सरिताला फोन करतो. सरिताला सांगतो, आज रात्री साधारण 9:30 वाजता नंदिनी तू हॉटेलमध्ये ये. तेव्हा सरिता सांगते, मी तुला फोन करेन आणि तू एखाद्या मुलाला मला घेण्यासाठी पाठव, कारण त्यावेळी इथे ऑटो रिक्षा देखील मिळत नाही. पण आज ही महिला सरिता काहीतरी मोठा निर्णय घेऊन बसलेली असते आणि म्हणूनच ऑटो रिक्षावालीची गोष्ट तिने खोटी सांगितलेली असते. अशा प्रकारे जसे रात्री साधारण 9 वाजतात तेव्हा सरिता आपल्या स्वयंपाकघरातून एक चाकू उचलते. चाकू उचलल्यानंतर ती आपल्या घरातून बाहेर पडते. आज तिचा नवरा घरात नसतो. त्यावेळी ही महिला कपिलला पुन्हा फोन करते आणि सांगते, एखाद्या मुलाला माझ्या घरासमोर पाठव. कपिल त्याचवेळी अनुरागला फोन करतो. अनुरागला सांगतो, तू सरिताच्या घरी जा. सरिता तुझ्या मोटारसायकलवर बसून या हॉटेलमध्ये येईल. अनुराग त्याचवेळी मोटारसायकल घेऊन सरिताच्या कॉलनीमध्ये पोहोचतो. सरिता त्याच्या येण्याची वाटच पाहत असते. त्यानंतर अनुराग आणि सरिता दोघे मोटारसायकलवर बसून नंदिनी हॉटेलकडे निघतात. नंदिनी हॉटेलमध्ये आधीपासूनच खोली बुक केलेली असते आणि त्यानंतर ते दोघेजण त्या खोलीमध्ये जातात. खोलीत गेल्यानंतर कपिल अनुरागला सांगतो, सरिता आपल्याजवळ आली आहे आणि पैसे देखील आले आहे. तू असे कर, काही पैसे घे आणि दारूच्या दुकानात जा आणि दारू घेऊन ये. त्यानंतर अनुराग दारूच्या दुकानात जातो. काही खाण्यापिण्याचे सामान घेऊन येतो. दारू देखील तो घेऊन येतो आणि हे सर्व सामान घेऊन ते पुन्हा नंदिनी हॉटेलमध्ये परत मागे येतो. हॉटेलमध्ये आल्यानंतर आता ते तिघेजण एका खोलीत बसलेले असतात, ज्यामध्ये कपिल आणि अनुराग दोघेही दारू पिणे सुरू करतात. दोघांनाही इतकी नशा झालेली असते की त्यांचे पाय डगमग करत असतात आणि या संधीचा फायदा घेत सरिता पटकन आपल्या पर्समधून तो चाकू बाहेर काढते. चाकू बाहेर काढतात सर्वात आधी तो कपिलच्या पोटात 3-4 वेळा खुपसला जातो. कपिल खाली कोसळतो आणि दुसरा मुलगा अनुरागला सावरण्याची संधी देखील मिळत नाही. त्याच्या छातीत 2-3 वेळा चाकू मारले जातात. दोघेही खाली पडतात, पण सरिता तिथे थांबत नाही. सरिता सर्वात आधी कपिलचा गळा चाकूने चिरते. तसेच कपिलचा मृत्यू होतो. तरीसुद्धा सरिता थांबत नाही. सरिता दुसरा मुलगा अनुरागच्या छातीत 4-5 वेळा चाकूने वार करते. अनुराग देखील जागीच मृत्यू पावतो. त्यानंतर सरिता रक्ताने माखलेला चाकू घेऊन त्या हॉटेलमधून बाहेर पडते. जसे हॉटेलच्या मालकाची नजर त्या महिलेच्या हातातील चाकूवर आणि त्यावरील रक्तावर पडते तेव्हा हॉटेलचा मालक देखील घाबरून जातो. हॉटेलचा मालक आपल्या वेटरांना आवाज देतो आणि कसेबसे सर्वजण मिळून सरिताला पकडून ठेवतात. त्यानंतर हॉटेलचा मालक जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये फोन करतो. पोलिसांना घटनास्थळी बोलावलं जातं. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर कपिल आणि त्याचा मित्र अनुराग यांचे मृतदेह ताब्यात घेतात. दोघांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले जातात. त्यानंतर पोलीस या महिला सरिता देवीला अटक करतात. सरिताला अटक करून पोलीस स्टेशनमध्ये नेले जातं आणि जेव्हा सरिताची संपूर्ण चौकशी केली जाते तेव्हा सविता आपली संपूर्ण कहाणी पोलिसांसमोर सांगते. सविता सांगते, माझ्या नोकराने बेशुद्ध अवस्थेत माझ्यासोबत गैरप्रकार केला होता. त्याने माझा भोंगळा व्हिडिओ बनवला आणि त्या व्हिडिओच्या जोरावर त्याने माझ्याकडून अनेक लाख रुपये देखील उकळले आणि त्यानंतर तो मला हवे तेव्हा हॉटेलमध्ये बोलवायचा आणि माझ्यासोबत भोंगळा करून शरीर संबंध करायचा. पोलीस जसे सरिताची ही गोष्ट ऐकतात तसे त्यांच्या पायाखालची जमीन सरकते. पण सरिताने 2 खून केलेले असतात. त्यानंतर पोलीस सरिताविरुद्ध चार्जशीट दाखल करतात. अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.